केसनंद वाडेबोला ही पंचायत समिती गणामध्ये आज अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी गणामधील चित्र खऱ्या अर्थाने स्पष्ट झाले। केसनंद वाडेबोला गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रमोद हरगुडे तर भारतीय जनता पक्षाकडून कुशाल सातव तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून धर्मेंद्र गावडे या तिघांमध्ये लढत होणार असल्याचे निश्चित झाले असून गणामध्ये आता तिरंगी लढत रंगणार आहे। अन्य उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे केसनंद वाडेबोला गणातील चित्र आता खऱ्या अर्थाने स्पष्ट झाले। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे। खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा आणि माघारी घेण्याचा तर माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आजचा होता। अनेक तर्कवितर्क होते, अनेक तर्कवितर्क चर्चांना उधाण आलं होतं, पण अखेर सर्व बंड थंड करण्यात या ठिकाणी उमेदवारांना यश आलं। तर काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी फॉर्म भरला होता, काय परिस्थिती आहे आता? खऱ्या अर्थानं आपल्या देशाच्या राजकारणासाठी आदरणीय पवारसाहेब आणि अजितदादा एकत्र येऊ शकतात, तर भावकीचं किंवा गावकीचं वैर सोडून आम्ही आज खऱ्या अर्थानं हरगुडे पॅटर्न एक करण्याचा मोठो आम्ही आमच्या मनामध्ये जो ठरवला होता तो आज साध्य केलेला आहे। आणि गावामध्ये जर सगळे हरगुडे एक झाले तर भरघोस मताने आमचा विजय आजच निश्चित झालेला आहे, एवढी ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकंदर तुम्ही या ठिकाणी माघार घेतली, पण माघार घेतल्यानंतर आज कोणाकडून काय तुम्ही कोणाला पाठिंबा दिला? माघार घेतल्यानंतर आमचे मोठे बंधू प्रमोद हरगुडे हे सगळ्याच गोष्टीने आमच्यात वयाच्या हिशोबानं वगैरे सगळ्या गोष्टीचा तर्क लावला, तर ते ज्येष्ठ आहेत आणि ज्येष्ठांना संधी देणं हे आम्हा छोट्या कार्यकर्त्यांचं प्रमुख धोरण आहे। त्यामुळं आम्ही आज खऱ्या अर्थानं आमचा हरगुडे पॅटर्नमधील प्रमोद भाऊ हरगुडे यांचा शिक्का खऱ्या अर्थानं चालवणार आहे आणि समाजात आजच आमचा विजय निश्चित झालेला आहे, एवढी ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद। तर अनेक उमेदवारांनी या ठिकाणी माघारी घेतलेली आहे, तर पंचायत समितीमधूनही असे आपल्याला उमेदवार आहेत, तर काय सांगाल, आपण माघारी घेतली, पुढचं काय चित्र असेल? नक्कीच कसं आहे, प्रमोद भाऊ हरगुडे यांचं ग्राउंड लेवलला काम चांगलं आहे आणि त्यांचं काम चांगलं असल्यामुळं जे तळागाळातले चळवळीतले कार्यकर्ते ते त्यांच्यासोबत आहे। तसं आहे, आमचा उमेदवार इतर गणामध्ये आमचे उमेदवार आहेत, त्या गणामध्ये काही आमचे उमेदवार नव्हते पक्षाच्या एबी फॉर्मवर, त्याच्यामुळे आम्ही त्या गणामध्ये त्यांना त्यांच्यासोबत आहे, संभाजीनगरचा त्यांना पाठिंबा आहे। आपण माघार घेतली, पक्षाने आपल्याला काय आश्वासन दिले का, आपली पुढची दिशा काय असेल? नाही, आता कसं आहे, आता काही गोष्टी मीडियाला सांगण्यासारख्या नसतात, पण नक्कीच आम्ही त्यांच्यासोबत आहे आणि प्रमोद भाऊ हरगुड्यांना आम्ही निवडून आणणार आहे। अशा पद्धतीने हवेली तालुक्यामध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून ते तिथं बसतील, एवढी गावी तुम्हाला देतो मी। केसनंद वाडेबोला गणामधून या ठिकाणी धर्मेंद्र गावडे यांनी फॉर्म भरला होता आणि आज फॉर्म माघारी घेण्याचे अंतिम दिवस होता, त्यांना मनसेने या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली। काय सांगाल, कशा पद्धतीने आपली सर्व निवडणुकीची एकंदर धुरा असेल? ज्यावेळेस मला पक्षाने उमेदवारी जाहीर केली, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेवट पक्ष श्रेष्ठचा जो आदेश असतो त्याचं सर्वप्रथम पालन केलं जातं। त्याच्यानंतर ती जनता आहे, सर्वसामान्य जनता, यांच्या जीवावरला मी उमेदवार आहे। माझ्यावरती कुठला पुढारी नेता यांचं कुठलंही सावर नसून सर्वसामान्य जनतेचा मी उमेदवार आहे आणि मी घरोघरी जाऊन प्रत्येकाला प्रचार करून माझं रेल्वे इंजन हे चिन्ह पुढं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने मताने विजय करा यासाठी मी सतत काम करीत आहे। मी छत्रपती शिवाजीराजांचे गडकिल्ले संवर्धनासाठी गेले 20 वर्ष झालं काम करीत आहे संभाजीराजांसोबत। याचं मला बेनिफिट आहे की मी छत्रपती शिवाजीराजांच्या मावळ्यासारखा शेवटपर्यंत या मैदानात टिकून राहीन आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी लढत राहीन, ही माझी भावना आहे। आणि सर्व मतदार बंधूंनी बहिणींनी मला सहकार्य करावं आणि रेल्वे इंजिनच्या बटनापुढं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने आपण विजय करावा। राजसाहेब आणि उद्धवसाहेब यांचा मी मनापासून आभार आहे की या दोघांनी मिळून मला या ठिकाणी लढण्यासाठी पाठवलं आहे आणि मी ते लढतोय आणि मी ते लढणार आणि जिंकणार, हे 100% मी दावा करतो। माझ्यासोबत सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आहे, मी स्वतः वैयक्तिक नाही आहे। उद्या काय झालं तर मी गुरं पाणी, माझ्याकडे शेती आहे, मला कुठलंही राजकीय हे नाही माझ्या घरामध्ये। माझे आईवडील शेती करतात, मी एक शेतकऱ्याचा भूमिपुत्र आहे, शिरसवडी गावावरून, या शिरसवडी गावचा भूमिपुत्र असल्यामुळे गावाने पण माझ्यावरती खूप काही विश्वास ठेवून मला ही उमेदवारी मिळाली आहे। सर्वप्रथम मी माझ्या गावाचं धन्यवाद करतो आणि जे बाकीची गावं आहे गणातील, या गावांना सर्वांना मी एकदा आभार करतो की या गावांनी मला उमेदवारी जाहीर केली आणि मला जास्तीत जास्त मतं कसे पडतील, केसनंद असन, वाडेबोलाई असन, गावडेवाडी असन, शिरसवडी, गोतेमाळा, नावी, सांगवी, अष्टापूर, या सर्व गावांचं मी मनापासून आभार करतो की आपल्या गावाला एक तरुण तडफदार नेतृत्व भेटलेले आहे।
हे ठाकरेंचं नेतृत्व आहे, हे मागं सरणारं नाही, हे शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढणार आहे आणि हे लढतच राहणार शेवटपर्यंत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे, जय शिवसेना. निवडणूक होईपर्यंत आपण खऱ्या अर्थाने अनवाणी राहण्याचा या ठिकाणी निर्धार केला आहे. आपण पायात चप्पल घालणार नाही तर काय सांगाल त्याबद्दल? मी जोपर्यंत प्रचार संपत नाही 7 तारखेपर्यंत तोपर्यंत पायामध्ये कुठलीही चप्पल घालणार नाही आहे, हा मी पण केलेला आहे. कारण सर्वसामान्य जनतेकडे जाता घेणे मी कुठलंही चप्पल घालणार नाही. त्यांच्या आशीर्वादानं हा माझा विजय असेल. सर्वसामान्य जनतेचं मला खूप प्रेम आहे आणि जनतेविषयी माझा खूप अभिमान आहे की सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे. ह्याच्यापेक्षा मोठं माझ्याकडे काहीच नाही आहे. मी जनतेचा उमेदवार आहे. मी निवडून आलो म्हणजे जनता निवडून आलेली आहे. मी माझी निवडणूक मी लढत नाही, माझी निवडणूक जनता लढते. आज सर्वसामान्य जनता जी पाहत असेल ती माझी स्वतःची वैयक्तिक निवडणूक ती लढत आहे. सर्व जनतेचा उमेदवार म्हणून मी घोषित झालेलो आहे. सर्वस्व माझं जनतेवरती आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.